राज्यभरातील सर्व माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी पाहायला मिळत आहे। कारण की आता सर्व माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्यासाठी आता ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबरची रक्कम मिळाली नव्हती अशा माता भगिनींसाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनींना चांगलाच मोठा आणि आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे। बघा यामध्ये बघा आज लाडक्या बहिणींना KYCसाठी मुदतवाढ मिळालेली आहे। त्या सर्व माता भगिनींसाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम जमा केली जाणार याच्यासाठी सरकारने आता तुमच्यासाठी बघा KYCसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली असून सर्व माता भगिनींसाठी चांगलीच गोड दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं बघा वाटप केलं जाणार आहे। नोव्हेंबर त्याचप्रमाणे बघा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण 3 महिन्याचे म्हणजेच की 4,500 रुपये इतकी रक्कम अखेर माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असून सर्व माता भगिनींसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होईल, तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल। यामध्ये बघा या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी चांगलीच गोड बातमी आहे। त्यांना फक्त 1,500 मिळणार, परंतु ज्या पात्र माता भगिनी होत्या आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकूण 3,000 रुपये मिळाले नाही अशा माता भगिनींसाठी तर चांगलीच गोड बातमी आहे। कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 महिन्याची रक्कम आता एकत्रपणे सोडण्यात येणार असून सर्व माता भगिनींसाठी गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। बघा आता KYCसाठी मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे। सर्व माता भगिनींनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी कोणती कामे करायची आहे, ती कामे काय आहेत ती व्हिडिओमध्ये पुढे बघणार। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा। तालुका जिल्हा नक्की कमेंट केल्यानंतर तुमच्यासाठी चांगलीच गोड आणि दिलासा देणारी ही बातमी ठरणार आहे। बघा यामध्ये बघा पात्र माता भगिनींसाठी ही चांगलीच गोड आणि दिलासा देणारी बातमी आहे। कारण की आता तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। सर्व माता भगिनींनी याची नोंद सुद्धा करणं आवश्यक आहे, करून की तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम अखेर सोडण्यात येणार आहे। सर्व माता भगिनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती येथे 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होईल, परंतु तुमची KYC ऑनलाईन केल्यानंतर तुमची सुद्धा ऑनलाईन KYC केल्यानंतर तुमची सुद्धा जी रक्कम आहे म्हणजे 4,500 रुपये इतकी रक्कम तिथून त्या बँकेच्या खात्यावरती बघा मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की आता KYC केल्यानंतर तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होईल, तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळणार आहे। त्यामार्फत सर्व माता भगिनींनी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी ही पाहायला मिळणार आहे। कारण की आता सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनी याची सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं वाटप केलं जाणार आहे। यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे। त्यामार्फत सर्व माता भगिनींनी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळत आहे। सर्व माता भगिनी याची नोंद घेणं आवश्यक आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा KYC केल्यानंतर 3 महिन्याची रक्कम अखेर मिळणार आहे। मार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। यामध्ये बघा महाराष्ट्रातील बघा सर्व जिल्ह्यामध्ये KYCसाठी आता वेबसाईट सुद्धा चालू करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे। KYC लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा 1,500 रुपये इतकी रक्कम अखेर सोडण्यात येणार आहे। त्यामार्फत सर्व माता भगिनींना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळणार आहे। त्यामार्फत सर्व माता भगिनी याची नोंद घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होईल, तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळेल। यामार्फत सर्व माता भगिनींनी नोंद घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा यामार्फत मिळेल। यामध्ये बघा सर्व जिल्ह्यामध्ये अखेर आता ही KYCसाठी आता प्रोसेस सुद्धा सुरू करण्यात येणार असून सर्व माता भगिनींना आता मुख्यमंत्र्यांनी
आता अधिकाऱ्यांना आदेश दिले असून सर्व माता भगिनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा ई-के-वाय-सी बाकी राहिली असेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा यामार्फत मिळेल. सर्व माता भगिनींनी याची नोंद घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळेल. तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. काही अपडेट असेल तर तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्की कळवण्यात येईल. भेटत राहू अशाच नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.